Yeah, bring it on, baby. ऐसे ना जाओ पिया, ऐसे ना जाओ पिया, जुड़ी है राहें सारी तुझसे। नमस्कार, मी गणेश सकपाळ आणि तुमचं माझ्या लग्नाच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे हळद आणि आज खूप आमच्याकडे तयारी चालू आहे। कोकणात 10 फेब्रुवारीला माझं लग्न आहे। हा व्हिडिओ कधी येईल माहीत नाही, पण मी माझी काही मेमरीज आठवणी राहाव्यात म्हणून हे व्हिडिओ शूट करतो आणि क्लिप तयारीचं मी ते शूट करून अपलोड करणार आहे। सो ते मला सगळ्यांना बघता येईल। कोकणामध्ये दापोलीमध्ये एक छोटंसं आपटी म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये आमचं घर आहे। आता वरती आहे मी, ही छोटीशी गॅलरी आहे। सो अशा प्रकारे चला आपण बघूयात माझ्या लग्नाची तयारी। हळद, लग्न, त्यानंतर सत्यनारायणाची पूजा, त्यानंतर हळद उतरणी, असं बरंच काय कार्यक्रम असतात। आणि आज विशेषतः कोकणामध्ये हळद खूप इम्पॉर्टंट असते। हळद नाचवली जाते आणि खूप मजा येते। तर सगळे मित्रपरिवार वगैरे येणार आहेत आणि सगळे नातेवाईक आज आलेले आहेत। आणि गॅलरीच्याच पुढे हे असं मंडप टाकलेलं आहे। वरच्या बाजूला दिसतंय ते वरती तिकडे बायका जमल्यात, महिला मंडळ जेवण बनवत आहेत आणि हे खाली हे जे मंडप आहे ते आपल्या लग्नाचा मंडप आहे। ते सगळेजण बसतात आणि मुंडवळ्या बनवत आहेत माझ्यासाठी। या आमच्या महिला मंडळ आहेत आपटी गावच्या, त्या सगळ्या जेवण बनवायला आल्यात आणि छान छान जेवण बनवतात, अगदी चविष्ट। ही माझी बाईक आहे इथे मस्तपैकी आणि माझी गर्लफ्रेंड, आणि याच्या बाजूला इकडे बॅनर लावलाय मस्तपैकी आमच्या लग्नाचा। इकडे मंडप आहे आणि मंडपाच्याच बरोबर रस्त्याच्याच वरच्या बाजूला हे आपलं घर आहे आणि तिथे हे नवऱ्याचं घर आहे। आमच्या वाडीचं नाव आहे पानवाडी। ते खाली ही आमची पानवाडी आहे, सुंदर अशी निसर्गरम्य आणि शांतता असते। खाली नदी पण आहे आणि आपण आता मंडपाच्या इथे आलेलो आहोत आणि हे मंडप आहे असं छानसं त्याने आता गेट लावलंय। हे एंट्री गेट आहे, शेतामध्ये खूप छान वाटतंय। मस्त नारळाची झाडं वगैरे आहेत। हा इकडे स्टेज आहे, स्टेज रात्री आम्ही थोडासा लावलेला, म्हणजे ह्यानेच लावलाय। आणि हे मंडपवाले आहेत मनोज घडवले यांचं मंडप आहे, मंडप डेकोरेटर्स। आमच्याच आपटी गावातले घडवलेवाडी आहे, त्यात हा आमचा अक्षय बसलाय, हा ग्रामपंचायतीचा माणूस आहे, सरकारी माणूस बसलाय आणि पोर आहेत। हा वैभव घडवले माझा मित्र, क्लासमेट आणि म्हणजे मनापासून काम केलंय आणि अशा आर्टिस्ट काम करतात तसे आहेत। आता याच्यामध्ये एक वेगळा आर्टिस्ट जो मागे दिसतोय तो पण आपण त्याची पण ओळख करून देतो। आता तो त्याच्या पद्धतीने पहिलं बॅकग्राऊंड बनवतोय, बॅकग्राऊंड नंतरला मस्त डिझाईन येईल, ही जशी तुम्हाला आता कुंडी दिसते। आणि बिफोर आफ्टर आपण बघूया। आता हे तुम्हाला असं दिसतंय, बनवल्यानंतर ते कसं वाटतं पूर्ण ते पण बघूया। आणि ही आहे माझी ताई कीर्ती किसन गायकवाड, हे आमचे भाऊजी आहेत किसन गायकवाड आणि त्यांची खूप मेहनत आहे हे लग्न करण्यासाठी, म्हणजे माझं लग्न करण्यासाठी खूप त्यांनी मेहनत घेतली सुरुवातीपासून आणि त्यांच्यामुळे हे खरं तर शक्य होते। खूप इझी, आम्हाला खूप सोपं जाते। सगळी मेहनत घेते, सगळी छोटी मोठी कामं करतात आणि आता पण ते शेवटची संध्याकाळी तरी पण ते कामच करायला चालले। आता मध्ये पत्रिका आहेत, आता ते गावात जाणार, पत्रिका देणार, आमंत्रण करणार, मांडव थापणी, हळदीचं आमंत्रण करणार, जेवणाचं आमंत्रण करणार आणि लग्नाचं आमंत्रण करणार, पूर्ण गावभर जाणार आणि आमंत्रण करणार। तो खूप मेहनत करताय आणि तुम्हाला सकपाळ परिवार मांडीला जाता गो चावूल लायला, आईला माटा गो मलर वाटायला, आता सगळे मंडपामध्ये हळदीला नाचतायत आणि आम्ही पण नाचायला झालो। मला आता शैलुदा घेऊन जाणार आहे खाली मस्तपैकी खांद्यावरती आणि आपण तलवार घेऊन मस्तपैकी जाणार आहोत खाली हळदीला।
ग तुमचा मी मग तुम्हाला आणि गेली माझी सगळी सासू गेली आता गेली माझी सगळी सासू गेली गेली माझी सगळी सासू गेली गेली माझी सगळी सासू गेली या ग बायानो या ना